हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, इकडे आमचा गाव आहे आणि आज आम्ही चाललो जंगलामध्ये शेवळी काढायला। जे जंगलामध्ये जाऊन एक एक शेवळा शोधून काढावा लागतो। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आमच्याकडे तर सीझन स्टार्ट झाला आहे मित्रांनो, तुमच्याकडे पण झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, चला इथून पुढे जाऊया। तर मित्रांनो, ही शेवळी आपल्याला एप्रिलच्या एंडिंग पासून ते मे महिना आणि जूनमध्ये ती संपतात। त्यामुळे सीझन स्टार्ट झाला आहे। आमच्याकडे तर निघालेले आहेत, तुमच्याकडे पण निघाले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मित्रांनो, आमच्याकडे याला शेवळं म्हणत आहे मित्रांनो, तुमच्याकडे काय म्हणत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, जाऊया बघू जंगल सफर कैसा रहता है, देखते आगे। त्यासाठी फक्त एक काडी घ्यायची असते। हे बघा, ही शेवळी खोदण्यासाठी काम येते आपल्याला। तर चला आज आपण पूर्ण जंगल फिरूया। हे पूर्ण जंगल फिरणार आहोत आपण, दोघे जण आहोत। हे बघा, आहे काय तर आम्ही आज जंगलामध्ये जाऊन खूप सारी शेवळी गोळा करून घेऊन येणार आहोत। कारण कालच आमच्याकडे खूप सारा पाऊस पडलेला आहे। कारण एप्रिलच्या एंडिंगला आणि जूनच्या स्टार्टिंगला पाऊस पडला की खूप सारे शेवळी वरती येतात जमिनीमधून। तर बघू मित्रांनो किती भेटतात ते। आणि पहिला पाऊस पडला म्हटलं म्हणजे जंगलात धाव घ्यावीच लागते, कारण नवीन नवीन सब्जी वरती येते जमिनीमधून। मित्रांनो, एप्रिलच्या एंडिंगचा पहिला पाऊस आहे। तर बघू किती शेवळी निघालेत किती नाही ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला। तो चलो फ्रेंड्स, लगे रहो, देखते आगे कितना मिलता है। तर मित्रांनो, इथून आमची स्टार्टिंग झालेली आहे। तर बघू मित्रांनो पुढे किती भेटतात ते बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आमची स्टार्टिंग तर झालेली आहे। इकडे बघा, हा बघा छोटासा भेटलेला आहे। आणि स्टार्टिंग झाली म्हटलं म्हणजे एंडिंग पण जोरात होणार आहे। तर मित्रांनो बघा, इकडे एक आहे, हे बघा। तर मित्रांनो, ते दोन होती पण एक एक्सपायर झालंय आणि एक भेटलाय, हे बघा। तर मित्रांनो, ते एक्सपायर आहे ते आपण घेणार नाही, जे चांगलं आहे तेच घेऊ। आणि अशा प्रकारे आम्हाला अजून एक भेटलेला आहे। इकडे बघू शकता, इथे तर दोन आहेत। हा एक आहे छोटासा आणि इथे सुद्धा एक आहे, हा बघा। तिकडे बघा, खूप लांबून एक दिसलेला आहे कळा, हे बघा। खूप लांबून एक कळा दिसलेला होता आणि याला आमच्याकडे कळा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। हे बघा, अशा प्रकारे त्याची खोदणी केली जाते। जोपर्यंत त्याचा मूळ कांद येत नाही तोपर्यंत, आणि अशा प्रकारे त्याला जमा केलं जातं। मित्रांनो, हे बघा, एवढीशी भेटलेले आहेत आणि अजून आम्ही खूप फिरणार आहोत। तिकडे पुढे इकडे फिरणार आहोत। मित्रांनो, इकडे सुद्धा एक भेटलेलं आहे आम्हाला, चला आपण पाहूया। हे देखा कसला आहे, ते खूप मोठा सारा आहे, हे बघा। हे बघा, अशा प्रकारे एक भेटलेलं आहे आम्हाला। त्याची सुद्धा खोदणी केली जाते आणि त्याला सुद्धा आमच्याकडे जमा करू आता आम्ही। अशा जंगलामध्ये फिरणार खूप सुंदर असं वाटतं आम्हाला। हे बघा, इकडे सर्वीकडे हिरवं हिरवं आहे। खूप सारे फिरलो पण काही दिसलं नव्हतं, पण इथं एकाच ठिकाणी तीन भेटलेले आहेत। इकडे बघू शकता तुम्ही किती मजबूत आहेत। हे बघा, हे दोन आहेत आणि तिकडे एक आहे, हे बघा। दोन भेटलेले आहेत, हे बघा। इथे पण दोन आहेत। पुढे इकडे जाणार आहोत आता, बघा। अजून परत एवढेच भेटलेले आहेत आम्हाला, कमीत कमी अर्धा एक घंटा झाला, एवढेच भेटलेले आहेत। आणि अजून इकडे खूप सारे फिरायचं इकडे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे सुद्धा मित्रांनो आम्हाला दोन भेटलेले आहेत, हे बघा। इकडे बघा, एक छोटासा आहे एक मोठासा आहे, खूप सुंदर आहे। सारे फिरलो इकडनं इकडनं आणि इथे एकाच ठिकाणी आम्हाला तीनांची उभार भेटलेली आहे। इथे तीन आहेत आणि तिकडे सुद्धा अजून एक आहे, हे बघा। एक दोन आणि तीन। तर मित्रांनो, इकडे बघा, खूप मोठं भेटलेलं आहे शेवला, हे बघा तुम्ही कसं ताडताडून वरती आलेलं आहे। हे बघा, तर मित्रांनो एवढी भेटलेत आम्हाला। इकडे बघा,
अजून खूप सारे शोधायचे आहेत. आम्हाला एक रेसिपीची जमा करायचे आहेत. तर आम्ही आता पुढे जाणार आहोत. इकडे बघा, इकडे जाणार आहोत आम्ही. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही, खूप मोठ्या दगड आहेत हे बघा. आणि खूप सुंदर असं वाटतं घुमण्यासाठी फिरण्यासाठी. इकडे बघू. तर मित्रांनो इकडे खूप सारे फिरून आलेलो आहोत. आणि इकडे बघा खूप सारा आंबा भाजलेला आहे. बिटकी आंबा, गावठी इकडे पाहू शकता तुम्ही. आणि असा नजारा आहे आमच्या इकडचा गावचा, डोंगरचा वरचा. हे बघा मित्रांनो एवढी शेवळी भेटलेली आम्हाला. हे बघा अजून याच्यात सुद्धा खूप सारे येणार आहेत, कारण आम्ही अजून इकडे पण फिरणार आहोत. अरे काय ये बघ, ए देखो कितना बड़ा है. अरे यार था इकडे. अरे यार ज्याने खोदत होतं तीच काडी मोडलेली आहे. आता आम्ही उकटणार आहोत. जोर लगा के हाई हा हा इला चल. तिकडे काय त्यामग हाँ ये देखो मित्रांनो ये कितना बड़ा है. ये भी हम वैसे करेंगे, कारण आमची जी खोदाची काठी होती ती तुटलेली आहे. हे बघा मित्रांनो कसली दोन भेटली बघा. दाखव दोन. हे बघा मित्रांनो कसली दोन आहेत. तिकडे काय हे बघा मित्रांनो इथे एक आहे. हे पण खूप मोठं आहे. हे बघा मित्रांनो ओरिजिनल असे भेटलेले आहेत. तर मित्रांनो आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. खूप सारे शेवळे भेटलेले आहेत. इकडे दाखव. हे बघा किती भेटलेले आहेत. तर फायनली मित्रांनो आमची आजची रेसिपी होणार आहे ह्याच्यामध्ये. तर अजून आम्ही पुढे जात आहोत. बघू आता. हे बघा इकडे मित्रांनो इकडे सुद्धा दोन भेटलेले आहेत. हे बघा इकडे दोन आहेत. इकडे सुद्धा दोन भेटलेले आहेत. हे बघा किती मोठाले आहेत. हे बघा हे एक आहे, हे एक आहे. हे बघा मित्रांनो जे मोठाले भेटतात ते आम्ही खोदत नाही, ते आम्ही डायरेक्ट उकडतो. हे बघा कसं आहे. अजून सुद्धा एक तिथं आहे, ते पण उकड. हे बघा मित्रांनो फायनली आपली रेसिपी एवढी झालेली आहेत. बघू शकता तुम्ही किती उंच आहेत. बघा मित्रांनो किती भेटलेले आहेत आम्हाला. एवढी खूप सारे उंच सारे आहेत आणि खूप मस्त रेसिपी होणार आहे. तर मित्रांनो हे शेवळे एप्रिलच्या एंडिंगपासून ते मेच्या पूर्ण महिना आणि जूनमध्ये संपतात. तर एक महिना खूप सारे निघतात हे. आणि ते असे जंगलामध्ये शोधावे लागतात एक गट्टा करून. तर फायनली मित्रांनो आम्ही खूप सारा जंगल फिरलो, खूप सारा, पण आम्हाला मेहनतीचं फळ भेटलं आहे. बघा किती शेवळे भेटले आहेत बघा. आणि याची रेसिपी पण खूप सुंदर लागणार आहे, कारण जंगलामध्ये पहिला पाऊस पडतो तेव्हा ते वरती येतात आणि एप्रिलच्या एंडिंगपासून ते मे जूनपर्यंत ते असतात, म्हणजे एक महिना कंटिन्यू सतत असतात. तर खूप 7-8 किलोमीटर जंगल फिरलो, त्यामुळे ही मेहनत आम्हाला फल भेटले. त्याचं बघू शकता तुम्ही इकडे किती आहे ते. तर चला मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, कारण खूप सारा जंगल फिरलो आहे, खूप सारी. तर मित्रांनो याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा, कारण याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की अपलोड करणार आहे. तर पाहायला विसरू नका कशी बनवतात ते. हा आमचा गाव आलेला आहे मित्रांनो. बघा 7-8 किलोमीटर फिरून आलो आहोत. खूप सारे ताण लागलेले आहे. तर मित्रांनो असे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जिथून स्टार्टिंग केली तिथून आता एंडिंग करणार आहोत. बघा मित्रांनो खूप सारे भेटलेले आहेत. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा यांचा घर आहे.
आणि आमचा पुढे इकडे. तर चला मित्रांनो, भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.